रुद्याला का म्हणत जाऊ त्याला मस्त ऋतू नाही ऋतू म्हणत जा रुद्र म्हणत जा. रुद्या रुद्या करता काही नाही माहिती हातावर घरचे वळण करतो तुम्ही काय रे तुझ्या सारखा भैया विंकर मामा द्या भैया विंकी दीदी रे बेटा. चला नमस्कार सोनल. नमस्कार. रुद्र कुठे गेला? हाय. रुद्र कुठे आहे? ऋतू दिसला का कोणाले? तू दिसला का बेटा? तू काय करा ऋतू? पोया करू राहिला काय? हा तू पोया करता येतं बेटा? हाव काय? हा टरबूज काही लागता टरबूज लागतील ना आता त्या टायमावर लागतात की नाही टरबूज की असेच लागतात आता. आता तुम्ही पाहिलं तसंही आता हा बागा कटायला लागले बागायचा आणि टरबूजाचा काय संबंध? हा तर मग त्याचे अगदर लायला म्हणून ते अगदर कटले आपले लेट लायला. आता तुम्ही पाहिलं तसंही आता 5-6 दिवस चालेल आता वाढत आलते किती दिवसाला लागतात तर लागल्यावर टरबूज लागल्यावर कसे 20-25 दिवस लागतात त्याला पिकाले. मग सोबत नाही सांगा मग ऋतूला सांगा सोयीला सांग कुठे वावरात झोपायला काय रे ऋतू चालशील का तू वावरात माझ्यासोबत? हा काय बेटा वाघ आला तर मग रे वाघ आला तर मग नाही आला काय? वाघ आला तर वाघाला कसा मारशील? काय करशील? हाव काय आणि त्याला काटशिंग वागायला लागे? अरे बाप काही वाघ आहे मग तू वाघापेक्षा वाघ खाता ना काही वाघ आहे होते आता भाजी करून खाऊ. चड्डी धाकशीन पडा तू वाघ कधी दिसला तुला चड्डी म्हणजे मला समजतच नाही म्हणा पप्पा वाघ कसा असते अजून. हा आहे बेटा हा असं आहे का? हा तर सोनाली भूक लागली सोनल? जेवली नाही होती? जेवली नव्हती आज सकाळ दुपारी? दुपारी नाही काय? शाळेत खिचडी खाल्ली ना? नाही खिचडी खाल्ली काऊ सकाळची जेवली का तू? सकाळीच जेला काय म्हणून भूक लागली की? आता भाजी होती बरं पद्धतशीर सकाळची भाजी वांग्याची. मटन नाही खात. मटन नाही खात म्हणते पा तू मटन खात जाय सोनल. कशाला खाऊ मी? जाडी होशील बटा तू. जाडी नाही होणार. आता दात कशा दाखवू राहिला बटा तू? पप्पा या दातान खाना काय आणि मग माझ्या नाकावर शंभू आहे थोडा आहे बेटा सर्दी होईल काय अजून बी बस झाली म्हणून काय? हा मी तेच तर म्हणलं आज कसं काय आहे सर्दी होईल तर का रे पाणी प्यायला आवडतो बस गिल्लासा आवरेले पाणी प्यायले जेवण घेऊन काही नाही काही नाही जेवण घेऊन इतक्या लांब काकीत नाही काकीत ना खाली पाहिलं सबसे चालत नाही का ऋतू काय कर सांग डोकी मारी मी घालतो कोण झाला बी ऋतू खरीच काय कस कर घर झालं का उंडा कलाकारच मूर्ती होईल ती आता बाबा बाबा बस रे. मग तू शेवाला कुठून देतो तू पण शेवा खाशील का? शेवया करून पोळ्या झाल्या की मग पोळ्या झाल्या ती शेवा कुठून देते तेवढा तू उंडा नाचलं करू बरं तू जावे तिकडं हा तुला उंडा घेतात काय माहिती पावी शाळेचा अभ्यास तुला माहिती तू शाळेत गेली नव्हती अशी कशी बोलली तू खायचं नाही बोला पा पोरगी हुशार नुसतं कसे काय जनावर आहे कसे काय नाही होईल भोये विचारायला आली शाळेचा अभ्यास काय दिला काहून तुम्ही भुलली? हा सोनल खरीच भुलली शिंगा ते काय माहिती तू भुलली की नाही मग? नाही का आज किती पडले मार्क? 8 18 किती पैकी? 20 पैकी 18. मग 18 20 पाहिजे ना एकच तरी उठलं 20 पैकी 18 पडले तुले मस्त पडले मग एका मार्गात तरी कमी आहे मागच्या वर्षी ना 20 पैकी 19 पडल ते मग काय ते मी गणतली होतं नाही म्हणून आज किती गणतली आज गणत नाही दिलते काय दिलं ते तांदूळाची भाजी करतो ते तिकडे ठेवला ते सोडली का तिला पाय बरं हा मी तांदूळाची भाजी केली दची पप्पाला करून दिली ती बाकी तोंड ठेवतो मला करून दिली तू म्हणते शेवाय करून दे मला सकाळी करून देईन ना मग तू तर मटणाची भाजी बनवणार तुला करून देते मला स्पेशल
खाशील ना नाही का नाही काय? तिला नाही पाहिजे बरं. जाऊ दे आपल्याला करू थोडी थोडी खायला तोंड लागायला है ना तू तर मट्टाची भाजी कर. हा ना मग हा तू थंडी नको खाऊ बेटा हा. तुला काय पाहिजे तू सांग फक्त सांग बरं. आई दूध आणि शेवया. हा दूध आणि शेवया. दूध आणि शेवया दूध आहे का वाण्यात नाही ना 10 रुपयात दूध आणून काय दीदी बघ खाईल. दीदी मी पण. दिदीला विचार खातो खातो मग दिदीला करून दे. जाय ते पहिले काम करून येतो हा चला तोपर्यंत जेवण किती टाइम पोहायला करणं व्हायची भूक भीक लागली मला जेवढा पोळ्या खाते नाही भाजी कशी झाली करून देत तुम्हाला हाय की नाही हा ना करते मग 10 मिनिट थांब. हृदय पोया करूला पा हृदयाला का म्हणत जाऊ त्याला मस्त ऋतू ना ऋतू म्हणतच जा नाही तर रुद्र म्हणतच जा. हावर बेटा हृदया करता काही नाही माही नाही हातावर घरचे वळण करतो तुम्ही. अहो येडे ते प्रेमाचं नाव आहे असं हृदया हृदय ऋतू म्हणता ना मग ऋतू ऋदू काय बेटा ते नाव काय ऋदू हा हा? दादा आहे मला एखादं नाव आहे का बेटा रे पाहू पोई केवढी झाली हा हा काही हिरा आहे का अरे ते मामाने असा हिरा होईन गळा रुद्र ते सारखा हिरा काय रे ते सारखा भैया होईन का मामा त्या भैया होईन की दिदी रे बेटा काय होईन सांग बरं भैया मी. पोरगी. पोरगी होईन हा भैया मी. मला विचारायला सांगलं की पोरगी होईन आता त्या रामदास सांगितलं रामदासला मला तू आमचा हेडू पाहून घेतो एवढा काय करसान बाई डोके बारीची बोलायची आहे ना दादा काय बोलत ते विचारती काय रे रुद्र? असं बोल नाही काय ओय मामाला पोरगी झाला की मामा ठोकते का तुला आता हाव तो म्हणले उर्दूच म्हणे आता पोरगी होईल काय रे मला मामा मी तर सांगा तुम्हाला पोरगी होईल मी खरी बोललो म्हणा भाऊ पाहिजे रे त्या दूध बहिणीले हा ऋतू म्हणा मी नाही का भाऊ हा गरीब नाही बापा तो मामा काय रे ऋतू आता चांगलं आहे बहीण भावायचं हा मामाच्या कोणाच्या नांदीने लागत आपू हा मी लागलो मामाच्या नांदी तर हा? मी लागलो तर लागलो मामाच्या नांदी मग पोरगा नाही लागलं तुम्ही काय बी म्हणा मग पोरगा नाही लागला मामाच्या नांदी चालेल ना मग हा चालेल ना नाही खरं चालेल ना काय ऋद्या मला एकाला दोघी बहिणी आहे ना आता भाऊ होणार आहे. बर पण मला एकाला मामाच्या घरी ठेवतो नको बरं नाही नाही, मामाच्या घरी ठेवता. शिक्या गिक्याले हवाई नाही मामीच्या आपली भर आहे हात भर आहे हातचा भर काय हात रे भर. ऋतू आई बाबा. काय रे बेटा कसं घालता? गोडी मोड लावून काम करून टाकशील मामाचं नाही नाही आई मामी जागते आपण कसं घालतं पहिली पोरगी होती ती तेव्हा परी होती तेव्हा कसं हे ठेवलं मग ते गोलगोल घुमलतं काय घुमवतो बोल ते गोलगोल घुमलतं मग हा. समजेल तर पोरगी काय म्हणते सोनून काही गोष्ट मध्ये दिल्या का जात्यावरची गोष्ट आहे ना व हम्म. जात्यावरची गोष्ट आहे ती जात्यावरची मग रोहिणी मामी कशी तेवढे पशी टाकतात तू पळता आता सध्या टाकतात सांग ना रोहिणी मामी चार कमी केलं एकदाच करता का ते चला बोलता बोलता पोया संपत आल्या आणि करणं हा बाई एक पोळी राहिली मी करायची अजून. अजून भाजी राहिली आता भाजी करून घेते पटकन दिवशी मला तुम्ही जाऊन यूज करता माझ्या पोळ्या होऊन गेल्या हो ना तर मग यायला टाइम झाला ना मला पोळ्याच करून घ्यायला पुढे आहे की नाही हम्म. मग तर चला मग भेटतो आम्ही आता तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आहे ना सोनल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी तेच म्हणलं एका शेट करता की जय महाराष्ट्र हा, कर कर